आझादी बचाव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। निवडणुका घोषित होण्यापूर्वी राज्य सरकारनं म्हणजेच महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाची योजना आणली होती। 1500 रुपये लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापासूनचे देण्यात सुद्धा आले होते। मात्र हे सगळं घडत असतानाच लाडक्या बहिणींचा 1500 रुपयाचा हप्ता डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं ऐन निवडणुकीच्या वेळेस निवडणुका होण्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचं घोषित केलं। त्यानंतर लाडक्या बहिणींचा उत्साह आणखीनच वाढला आणि या लाडक्या बहिणींना आतुरता लागली होती ते निवडणुका संपल्यानंतरची 2100 रुपयाचा हप्ता आपल्या खात्यात जमा होण्यासाठीच। मात्र आता वेगळंच घडतंय। भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी कालच असं सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचे 2100 रुपये तुर्तास तरी मिळणार नाहीत। होय, लाडक्या बहिणींचे 2100 रुपयाचा हप्ता देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, आमची सरकार कटिबद्ध आहे। मात्र हे 2100 रुपये देताना तात्काळ देणार नसून येणाऱ्या 2025च्या दिवाळीच्या भाऊबीजेलाच हा 2100 रुपयाचा हप्ता देण्यात येणार असल्याची शक्यता सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या आशेवर विरजण पडल्याचं दिसून येत आहे। तुम्हाला माहीतच असेल की 2100 रुपयाचा हप्ता मिळणार असल्याचं सांगत महायुती सरकारनं विधानसभा 2024 मध्ये भरघोस अशा मतांनी आपले उमेदवार देखील निवडून आणलेले आहेत। एक हाती सत्ता देखील महायुतीच्या पारड्यात पडली आहे। असे असतानाही आता 2100 रुपये देण्यास भाजप महायुती सरकार किती वेळ घेणार हे आता सांगता येणार नाहीये। मात्र लाडक्या बहिणींना निवडणुका संपताच 2100 रुपये मिळतील आणि डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपयाचा हप्ता मिळेल, आपल्या खात्यात जमा होईल ही आशा लागून राहिलेली होती। मात्र सुधीर मुनगंटीवारांच्या या स्टेटमेंट नंतर आता लाडक्या बहिणी थोडंसं निराश होत असल्याचं पाहावयास मिळत आहे। 2100 रुपयाचा हप्ता नेमकं कधी मिळणार की दिवाळीच्या 2025 लाच मिळणार हे देखील आपल्याला अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सध्या राज्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। मुख्यमंत्री कोण होणार, गृहमंत्री कोण होणार यातच ताळमेळ नसल्याचं पाहावयास मिळत आहे। त्यामुळं 2100 रुपयाचा हप्ता येणाऱ्या वर्षभरात मिळतो की तात्काळ दिलं जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुर्तास तरी लाडक्या बहिणींच्या आशेवरती पाणी पडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। आझादी बचाव न्यूज साठी मी इम्रान सगरी, सोलापूर।